नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज टॉपच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे. 25, 30 ते 35 लिटरमध्ये गाय उपलब्ध आहे विक्रीसाठी. 4 दात 6 दात मध्ये. आता गाय बघा, हे गाय बघा दुसऱ्या वेताला 6 जाते. गायची दुधाची कॅपॅसिटी 32 लिटर. आता हिला खाली व्हायला एक 8 दिवस बाकी. गाय बघा एकदम मोठी मापाची, 32 लिटरची दुधाची कॅपॅसिटी. पहिल्या वेताला 27 लिटर पिळलेली. आता दुसऱ्यांदा आहे, एकदम मोठे मापाचं वासरू आहे. हे बघा, हे पण बघा, हे पण दुसऱ्या व्याताला 6 दात कुण्याची. ही पण 25 लिटर पहिल्या व्याताला पिळलेली. हिची 28 ते 30 लिटर कॅपॅसिटी दुधाची. हिला पण एक 8 ते 10 दिवस बाकी खाली होण्यासाठी. एकदम मोठे मापाचं वासरू आहे. एक बघा, ही पण दुसऱ्यांदा आहे. हिची पण 32 ते 33 लिटर कॅपॅसिटी दुधाची. ही पहिल्या वेताला 26 ते 27 लिटर पिळलेली. आता 6 जाती. हिला पण 8 ते 10 दिवस बाकी खाली होण्यासाठी. वासरू बघा, ही पहिल्या वेळी 2 दात. हिला पण 8 ते 10 दिवस खाली व्हायला टाइम. ही पहिल्या वेताला हिची 18 ते 20 लिटरची कॅपॅसिटी दुधाची. हे किती दिवसाची कच्ची गणेश भाऊ? ही 10 ते 12 दिवस झाले तिला. 10 ते 12 दिवस. 18 ते 20 लिटर कॅपॅसिटी दुधाची पहिल्या वेताला. दाताला कशी? दाताला 2 दात. दोनच दात आहे ना. हो, 2 दात. एकदम मोठे मापाचं वासरू. एक बघा तिसऱ्यांदा खाली होईल. ही पण 28 ते 30 लिटरची कॅपॅसिटी तिची दुधाची. तिसऱ्यांदा खाली होईल, कडदात करती. हिला पण एक 15 दिवस टाइम खाली व्हायला. गाय बघा एकदम मऊ कातडीची गाय, एकदम शांत आहे. एक बघा, ही पण दुसऱ्यांदा आहे. हिची पण 25 लिटरची कॅपॅसिटी दुधाची. पहिल्या त्याला 20 ते 22 लिटर पिळलेली आहे गाय. काय बघा, हिला पण 8-10 दिवस टाइम आहे खाली व्हायला. याची काय कॅपॅसिटी आहे दुधाची? हिची 26-27 लिटरची धारायची, पण आपण 25 लिटरची कॅपॅसिटी सांगतो. दुसऱ्यांदा आहे काय? हो, दुसऱ्यांदा आहे. एक बघा, पहिलं रोय का? ही पहिल्याच वेळाला 22 लिटरची कॅपॅसिटी दुधाची. 22 लिटरच पिळायची हिला. हिला अजून 8-10 दिवस खाली व्हायला टाइम आहे. दाताला कशी? दाताला 2 दात ही पण. ही दुसऱ्यांदा आहे. हिची पण 22 लिटरची कॅपॅसिटी दुधाची. ही तिसऱ्यांदा आहे. हिची पण 30 ते 32 लिटरची कॅपॅसिटी दुधाला. टॉपच्या गाय आहेत, जवळ पण गाय आहे 10 ते 15 गाई. सगळ्या 25, 30, 35 लिटर मध्ये गाय उपलब्ध आहे. तर बाहेर बी बघा मित्रांनो, गणेश भाऊ माहिती देते. हे बघा, एकच नंबर क्वालिटीच्या गाय आलेले.